हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आहे माझ्या मुलीचा बड्डे आणि तेच आता सकाळचं त्याच्यासाठीच घाई होती की स्कूलमध्ये जाणार होती. आणि कसं स्कूलमध्ये जायचं म्हणलं त्यांना युनिफॉर्म वगैरे नसतो जेव्हा बड्डे असतो तेव्हा. तर तेच तिचं चाललं होतं सकाळपासून की हा ड्रेस घालू का तो घालू. तर फायनली सिलेक्ट झाला, घातला आणि आत्ता मी तिला ओळून वगैरे घेणार आहे आणि ती स्कूलमध्ये जाणार आहेत. चला, आणि पुढचं मग मी दाखवेलच तुम्हाला कसं कसं होतंय ते. तर आज म्हणजे श्रेयाचा बड्डे होता, त्याच्यामुळे मी आज त्यांच्या मुलांच्या आवडीची म्हणजे पनीरची भाजी बनवणार होते आणि तेच माझं इथं म्हणजे चालू होतं. आणि थोडा उशीर झाला त्याच्यामुळे पटपट म्हणजे ह्याची तयारी मी दाखवलेली नाही आहे, डायरेक्ट भाजी करायला घेतली. आणि जो मसाला वगैरे आहे तो व्यवस्थित भाजून घेत होते तेलामध्ये, कारण तो जर व्यवस्थित भाजला तरच भाजी खूप छान होते. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये थोडासा जो ग्रेव्ही मसाला आहे तो पण मिक्स करणार आहे. आणि इथे काय झालं माहिती का, मी शूट करायचं विसरली आणि डायरेक्ट भाजी दाखवत आहे तुम्हाला. फोडणीच्या नंतर ते सगळं विसरलं माझं, म्हणजे जे आहे व्हिडिओ काढायचं. आणि छान असं जी आहे ना ग्रेव्ही टाकलेली, गरम पाणी ओतून आपण अशी उकळी काढायची, नंतर मग पनीर टाकायचं. म्हणजे ते खूप म्हणजे असं घट्ट होत नाही, सॉफ्ट राहतं. जास्त उकळल्यानंतर पनीर खूप असं घट्ट होतं त्याच्यामुळे. आणि नंतर इथे माझी भाजी वगैरे तयार झालेली आहे. तुम्हाला आता ही थोडीशी पातळ वाटत असेल, पण ती थोडीशी म्हणजे थंड झाली ना घट्ट होते. छान असा माझा स्वयंपाक झाला, मुलांना टिफिन दिला. नंतर मी बाहेर आले तर श्रेयाचंच जे आहे ना बड्डेची शॉपिंग म्हणजे काय, समोसे वगैरे मागवायचे होते, तीच ऑर्डर द्यायला आम्ही इथे आलो होतो. तर या दुकानामध्ये स्वीटच्या आम्ही छान समोसे भेटतात, त्याच्यामुळे इथे ना ऑर्डर द्यायला आलो. नंतर घरी आलो, सगळं आवरलं. आणि श्रेया ती पण स्कूलमधून आले होते, तर आल्या आल्या एवढे सारे गिफ्ट आणि कार्ड बघून मी तर शॉकच झाले, कारण आमच्या वेळेस आम्हाला एवढं काही कोण देत नव्हतं आणि बड्डेचं एवढं काही कौतुक नव्हतं. तर हे बघा, जाऊ द्या, मुलांचा आनंद. आणि तिच्या फ्रेंड पण खूप छान आहेत, त्याच्यामुळे तिला एवढे सारे गिफ्ट भेटलेले आणि तिच्याबद्दल खूप काही काही लिहिलेलं आहे मुलांनी, बघू शकता. तर सगळ्या मुली पण तिच्या फ्रेंड आहेत. कोण कोण येते बघू आता बड्डेला, तिने तर सांगितलेलं आहेच तरी पण. आणि ते तुम्ही बघू शकता किती छान छान गिफ्ट दिलेले आहेत आणि छोटे छोटे करून दिल्यात कार्ड वगैरे. आणि त्याच्यामध्ये ना तिच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर मी थोडा फास्ट बनवलाय व्हिडिओ, कारण की खूपच मोठा होत होता, खूप सारे गिफ्ट होते आणि एवढं कधी दाखवणार आणि कधी वाचणार त्याच्यामुळे. आणि खूप काही काही दिलेलं होतं. बड्डे असलं की मुलांचं छान असं कौतुक स्कूलमध्ये पण केलं जातं. नंतर माझी सगळी तयारी झाली, आम्ही नंतर इथे डेकोरेशन वगैरे केलं. तर असं केलं होतं, तुम्हाला आवडलं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं काहीसं डेकोरेशन केलेलं होतं आणि छोटी मुलं म्हणजे बड्डेला आलेली होती आणि तिच्या फ्रेंड पण आलेल्या होत्या. नंतर आम्ही बड्डे सुरू केला. मीच पहिलं ओवाळायला घेतलं आणि नंतर मग ज्या बाकीच्या लेडीज आहेत त्या ओवाळणार होत्या. छान असं तिला, आणि आम्ही ना तिला बड्डेसाठी असा वन पीस घेतलेला होता, कारण मुलांना ना सुटसुटीत आणि सॉफ्ट असे कपडे आवडतात, त्याच्यामुळे तिला आम्ही खूप म्हणजे हेवी घेतलेलं नव्हतं. आणि असं सिंपल पण छान वाटतं त्याच्यामुळे. आणि खूप खुश होती ती, तिला एवढे सारे गिफ्ट भेटलेले होते आणि काही काही गिफ्ट भेटलेले आहेत
ते पण मी तुम्हाला दाखवेल लास्टला. तरी ते सगळेजण ओळून घेत होते. बड्डे झाल्यानंतर मुलांना इथे केक आणि समोसे वाटायचं चालू होतं. तर मुलांची घाई बघा किती आहे ते. आणि नंतर मोठ्या माणसांना पहिलं मुलांना दिलं की मोठ्या माणसांना, आणि ते आदर्शने ना श्रेयासाठी खूप छान असं गिफ्ट दिलं होतं. आणि ते बघून आम्हाला पण खूप आनंद झाला की आदर्शने एकट्याने जाऊन आणलं आणि दिलं ते. जरा पुढे बघा, जरा पुढे, थोडी पुढे बघा. कुठल्या कंपनीत आहे बघ? हिरो. वाव. आवडलं का डिझाईन? छान आहे का? कलेक्शन छान आहे. तर आम्ही हे गिफ्ट दिल्यानंतर तुम्ही तिचा आनंद बघू शकता. आणि सगळ्यांना ती असं घालून दाखवत होते. खूप छान वाटलं आम्हाला पण. मुलांचा आनंद बघून आईवडिलांना पण खूप आनंद होतो. तर हा ब्लॉग इथेच संपतो. बाय.